लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा येळकोट 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 जय मल्हार। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। पाणी लावून बोर्डाला लाव भांड ते फोटोला हार लावा खाली बोर्डाला इथे या झाली चालेल असं असं हे करा ना असं उधळा थोडं शिपडा त्याच्यावर काय हा काय ना वर पहिलं पाणी मारून शिपडलं होतं लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा नितेशजी अंतापूरकर साहेब इथं उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे सर्व धनगर समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन। कारण आमदार साहेब आम्हाला असं म्हणायचं आहे की प्रत्येक महापुरुषाचं पुतळे झालेले आहेत देगलूरमध्ये, परंतु आमच्या अहिल्यामाईनं पूर्ण भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केलेले आहेत आणि जीर्णोद्धार केलेले आहेत, मंदिरं बांधलेले आहेत, घाट बांधलेले आहेत। पण आमच्या मातेसाठी आजपर्यंत मी कोणी इथं नगरपालिकेचे आमचे निलमवार साहेब आहेत, तुम्ही आमदार आहेत, पण आमची एक दखल घ्यावी की धनगर समाजाची, कारण मतासाठी आमची सगळ्यांना दखल घेते, परंतु आमच्या अहिल्यामाईच्या होळकरांच्या पुतळ्यासाठी किंवा आमच्या जागेसाठी आमची कोणी दखल घेत नाही। आम्हाला दुःख वाटते साहेब। आणि आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सुद्धा विधानसभेला आमच्या पुतळ्याबद्दल देगलूरमध्ये आमच्या सगळ्याच समाजाचे पुतळे तयार झालेले आहेत, पण आमच्या धनगर समाजाची जे जगामध्ये आणि भारतामध्ये एक अशी स्त्री होऊन गेली, अशी स्त्री जन्माला परत कोणती येणार नाही, अशी ही अहिल्यामाई होऊन गेली। म्हणून या अहिल्यामाईच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या स्मारकासाठी आपण जागा उपलब्ध करून देऊन एक पुतळा उभारण्यासाठी आम्ही तुमच्याकडे मागणी करतो धनगर समाजाच्या वतीनं। तर आपण आपलं मनोगत इथे या ठिकाणी व्यक्त करावं आणि आम्हाला आव्हान द्यावं आपण की आम्ही तुमचं रनिंग हेपर्यंत आम्ही पुतळा उभारणार असं तुम्ही आम्हाला आश्वासन द्यावं। पुढच्या वेळेस आम्ही 100% तुम्हाला धनगर समाजाच्या पाठीशी राहील एवढं आम्ही काम करू तुम्हाला। या प्रसंगी देगलूरमधील सर्वच नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या जयंतीनिमित्त मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो।
आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यातून आपण घेण्यासारखं भरपूर आहे. ते कार्य हे आज आपण विचारामधून आपण तळागाळात नेणं हे अतिशय आवश्यक आहे, ते रुजवणं आवश्यक आहे. त्यांनी जे आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी जे काही कार्य केलं ते कधीच आपण म्हटल्यासारखं न विसरण्यासारखं आहे आणि त्याची जाणीव आपण आपल्या सर्वांमध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. आपल्या म्हणजे निश्चितच पुढे घेऊन चालू. आपण सर्वजण या ठिकाणी सुरक्षित आहात, सर्व ज्ञात आहात. आपण मी स्वतः या प्रकारची बैठक माझ्या स्वतःच्या निवासस्थानी केली होती. आपल्याला कल्पना असेल आणि निश्चितच माझ्याशी मनापासून इच्छा आहे की या ठिकाणी आपल्या देगलूर परिसरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं सर्वात भव्य दिव्य असं या ठिकाणी पुतळा या ठिकाणी उभा राहा. त्यासाठी माझ्याकडून जे जे काही लागेल ते सर्वतोपरी मी माझी करण्याची तयारी या ठिकाणी आहे, निश्चित आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे सर्वच महामानवांचा पुतळा या ठिकाणी झाला आणि निश्चितच अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा देखील लवकरच या ठिकाणी साकारण्यात येईल अशी माझी या ठिकाणी मनोभावना मनापासून आहे. आणि त्यासाठी प्रशासकीय बैठक असेल आणि आपल्या सर्व राजकीय मंत्रिमंडळाची एकत्रित बैठक असेल ती घेऊन आपण लवकरच हा प्रश्न उद्याच्या या 4 जूनच्या नंतर आपण ती बैठक घेऊन आपण ती लवकर जागा आणि आपण सर्व हे आपण निश्चितपणे पार पाडू. आपण लवकरच माझ्या मते आता हे सर्व एक गोष्ट अशी आहे की आपण लवकरच हे सर्व विचाराची गोष्ट झाल्यानंतर आपण माझ्याकडे या, आपण बसून त्याच्यावरती व्यवस्थित तोडगा काढून कुठे करायचं काय करता आपण मला सूचना सांगा आपल्या काय काय आहे त्या पद्धतीने आपण करू आणि मार्गी लावू शकू. हरकत नाही, सर्वांचं याबद्दल सहमत आहे ना. धन्यवाद. कमी येतील जास्त आपण सर्वांनी या एक 4 जून नंतर आपण एक 4 जून नंतर मदत मागायची गरज नाही. तुम्ही जर स्वतः पुरा केला मी करतो ना.